टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पतीच्या छाताडावर बसून गळा आवळत प्रियकराच्या मदतीने त्याचा खून करणाऱ्या विवाहितेचा धक्कादायक कट विश्रामबाग पोलिसांनी उघडकीस आणलाय। घराबाहेर मारहाण झाल्याने पतीचा झोपेत मृत्यू झाल्याचा दबाव रचत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। मात्र पोलिसांच्या कसून चौकशीत पत्नीच्या जबाबातील विसंगती समोर आली आणि संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला। ही घटना सांगलीतील पोळमळा परिसरात घडली आहे। सांगलीच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करणारे आनंद हनुमंत सरशे वय वर्ष 28 हे पत्नी आणि 2 मुलांसह राहत होते। गुरुवारी पहाटे पत्नी आणि मेहुण्यानं त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। मृतदेहावरील गळ्यावरील ओरखडे पाहून विश्रामबाग पोलिसांना संशय आला। त्यानंतर मिरज येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं। पोलीस निरीक्षक सुधीर भालेरा आणि त्यांच्या पथकानं पत्नीची सखोल चौकशी केली। तिच्या जबाबातील विसंगती लक्षात आल्यानंतर तपासाची दिशा जरा बदलण्यात आली। प्राथमिक तपासात पती दारूच्या नशेत मारहाण आणि शिवीगाळ करत असल्याच्या रागातून पत्नीनं आपल्या 23 वर्षीय प्रियकरासोबत खुनाचा कट रचल्याचं समोर आलं। गुरुवारी पहाटे झालेल्या किरकोळ वादानंतर पत्नीनं प्रियकराला घरी बोलावलं। दोघांनी मिळून आनंद सरजे याचे पाय ओढणीने बांधले आणि त्याच्या छाताडावर बसून गळा दाबत त्यांचा खून केला। त्यानंतर संशय टाळण्यासाठी पत्नीनं भावाला बोलावून घेत पतीला रुग्णालयात नेलं। बाहेर कुणीतरी मारहाण केल्यानं ते घरी येऊन झोपले होते अशी खोटी माहिती देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला। आनंद सरजे यांचा प्रेमविवाह झाला होता आणि त्यांना 2 लहान मुले देखील आहेत। या प्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। पुढील तपास विश्रामबाग पोलीस करतायत। विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 25 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास इसम नामे आनंद हनुमंत सरजे वय वर्ष 28 यास उपचारासाठी दाखल करण्यात सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास दाखलपूर्व मयत असल्याचे घोषित केले। त्याचे पोस्टमॉर्टमकरिता पाठवण्यात आल्यानंतर त्याच्या गळ्यावर नखाने ओरबडल्याच्या खुणा असल्याचे दिसून आले। त्या अनुषंगाने आम्ही त्या जखमा कशाने झाल्या आहेत याबाबत मयत व्यक्तीची पत्नी यांच्याकडे तपास केला, चौकशी केली असता ती प्रथम दर्शन सुरुवातीला टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला। तिने काही व्यवस्थित उडवाउडवीची उत्तरं दिली, परंतु नंतर सखोल तपास केल्यानंतर तिनं तिच्या प्रियकरासमवेत त्याचा खून केला असल्याचे सांगितलेलं आहे। सदरचा मयत व्यक्ती हा तिला वारंवार दारू पिऊन त्रास देत होता। या कारणाने तिनं त्याचा खून केला असल्याचं सांगितलं। सदर महिलेविरुद्ध व तिच्या प्रियकराविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाणेकडे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर महिलेस व तिच्या प्रियकरास अटक करण्यात आलेले आहे। त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलेले असून न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।